हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका जितेश सकपाळ आणि तुम्ही बघत आहात मोटो ब्लॉग जितेश. मोटो ब्लॉगिंग करण्याची उद्दिष्ट अशी आहेत आपली की आपण जिथे जिथे जातो तिकडचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही व्हिडिओ बघून मजा घेण्याचा प्रयत्न करा. अरे कहना क्या चाहते हो? आपण आहोत आता मुलुंडच्या सिग्नल जवळ. आपल्याला जायचं आहे ठाण्याला. हा सिग्नलला लेफ्ट मारायचं आहे. आपला सिग्नल चालू आहे. लेफ्ट मारून सरळ सरळ आपल्या डेस्टिनेशनवर पोचायचं आहे. मी जेव्हा पण येतोय ठाण्यामध्ये तेव्हा इंटरेस्टिंग बघायला काय ना काहीतरी मिळतंच, म्हणून ब्लॉग आपले चालू केलेले आहेत. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीनच मी नक्कीच. अरे कहना क्या चाहते हो? आपण पोचलोय आता मुलुंडच्या चेकनाक्याजवळ, जो की हायवेला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग. इथे सुद्धा ट्रॅफिक. काही गरज ट्रॅफिक जास्त झाले म्हणून त्या भावने बघा ज्या बाजूने हे ॲम्ब्युलन्स काढायची आहे त्या रस्त्याने गाड्या सोडल्यात. थँक्यू. तू गाडी चालवणार आहे काय खड्ड्यात ना? उगाचच हॉर्न मारत बसलाय बघा. म्हणून त्याला विचारलं, त्याने कॅमेरा बघूनच घाबरला. काच खालीच केली नाही. रस्ता इकडे अरुंद असल्यामुळं ट्रॅफिक जास्त होते, कारण ह्यामध्ये कंटेनर सुद्धा आहेत, मोठे मोठे 4 व्हीलर्स आहेत. पुढच्या गाड्या न जाता पाचशे डायरेक्ट हॉर्न वाजवत राहिले. जवळपास पोचलो आहे ठाण्यामध्ये. एक पार्सल उचलायचं आहे आणि दुसरा हिरानंदानीमध्ये. हर एकाला जाण्यासाठी घाई लागले. हर एकाला फक्त हॉर्न वाजवत आहे, त्याच्या अतिरिक्त काहीच नाही. ठाण्यातील नामांकित एरिया आहे हा. फोरम मॉल जवळ एक मेट्रो स्टेशन बनत आहे. आपण पोचलोय जवळपास. याच मॉलमध्ये जायचं आहे आपल्याला, जो पहिला नावावर होता विव्याना, आता झाला आहे लेक शोर. तुला पुढून जाऊन युटर्न मारून यायचं आहे परत तिथेच जायला. युटर्न मारून आलो आणि पोचलो आहे. आपलं डेस्टिनेशन आहे विव्याना मॉल, जे की लेक शोर आहे. यार्ड क्रमांक 4. भाव आला आपला पार्सल घेऊन. जे आपल्याला पिकअप करायचं होतं ते घेतोय आता त्याकडून आणि निघतोय लगेचच. हो, आपण निघालोय आता परत हिरानंदानीसाठी.
कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. आपण पोचलोय आता. आपण म्हणजे मी पोचलोय माझीवाड्याच्या ब्रिज जवळ. मी जर का राईट मारला असता तर डायरेक्ट नाशिकला पोचलो असतो तिकडे. आपण नाशिकला न जाता हिरानंदनीच्या दिशेने आहे. अति घाई संकटात नाही, त्याच्यामुळं जास्त घाई करायची नाही. वेळेत नाही पोचलो तरी चालेल, काय फरक नाही पडत. घरी आपली वाट बघतायत. समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. जवळपास पोचलोय आता. मानपाडा, ठाणे मानपाडा. तर ह्या ज्या काय बिल्डिंगी दिसत आहेत ह्या मानपाड्याच्या. मानपाड्यामध्ये पण खूप ट्रॅफिक होऊन जाते, कारण मेट्रोचे कामच तेवढी चालू आहेत मुंबईमध्ये की ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. लोक जर काही त्रासाने त्रस्त झाले असतील तर मला वाटतं ट्रॅफिकच असेल या मुंबईमधली. ही स्टार्टिंग झाली आहे हिरानंदनी 1 पासून, जी काही लोकेटेड आहे हिरानंदनी 1 ठाण्यामध्ये. इथून चालू होत आहे हिरानंदनी इस्टेट. आपण पोचलोय आता वॉक. द वॉक बोललं जातं या एरियाला. हाय स्ट्रीट. वॉकेबल स्टोर आहे. 2 मिनटं लागतात चालत चालत जाण्यासाठी. ठीक आहे. नेरिया छान असल्यामुळे आपल्याला येता येतं इकडे. मजा येते येण्यासाठी पण. हिरानंदनी आहे ना. हिरानंदनीमधील हा एरिया आहे, त्याच्यामध्ये शॉपिंग करण्यासाठी खूप सारे व्हरायटीजचे वेगवेगळे पदार्थ पण असतात. युजिंग मटेरियल आहे आणि खूप काही आहे ह्याच्यामध्ये.